संग्राम पाहायला मिळतोय त्याचे सर्वे सर्व तर बघा, सर्वांना सूचना आहे, प्रेक्षकांना ही सूचना आहे आणि पाठीराख्यांना ही सूचना आहे. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. आपली जी काही बक्षिसं असतील ती सामन्याचा निकाल लागल्यानंतर एक घोषित केली जातील. ती आपण सामन्याचा निकाल लागल्यानंतरच देणार आहोत. सामन्यामध्ये कोणतंही सामना चालू असताना कोणतंही बक्षीस डिक्लेअर केलं जाणार नाहीये, याची नोंद घ्यायची आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सुयोगजी. पहिली जोडी आपण पाहतो सलामीची जोडी आहे. कोण येणार गोलंदाजी मार्फत तयार 3 ओव्हरची मॅच 18 चेंडूंचा खेळ मात्र आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. दोन्ही संघांना दोन्ही संघाच्या खेळ माहिती असतील. अनेक वेळेला एका गावात खेळले असतील, बऱ्याच ठिकाणी एकमेकांसोबत खेळले असतील, परंतु आज निशांत 2026च्या चषकामध्ये आपण मात्र यावेळेस पहिल्यांदा आपण भेटत आहोत. चला पहिली जोडी आपण पाहतो. एका बाजूला आहे एक सुदेश सालुंके आणि त्यांच्या समोर मात्र प्रयास. चला प्रयास कोहली त्याच्या सोबत मात्र समीर नाईक आणि गोलंदाजी मात्र असणार पहिलं षटक हाताळण्यासाठी विकेट अप्रतिम यावेळेस पाहायला मिळतोय. सलामी गोलंदाज कोण असणार? गोलंदाजी मार्फत मात्र आहे सुदेश सालुंके. चला 3 ओव्हरची मॅच मात्र खेळली जाईल. सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे मॅच मध्ये. दोन्ही संघांना अगदी देऊया पण मनापासून शुभेच्छा. पण चांगला खेळ करावा. साई नगरीहून ज्यांनी बिलॉंग केलं आहे एमॉन पहिला चेंडू यावेळी आगल्या वेळे ऍक्शन मध्ये काय सुंदर जागा बनवली होती. यावेळेस मात्र पहिल्या चेंडू मात्र खेळण्याचा विचार केला होता. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पहिला चेंडू मात्र डॉट यावेळेस पाहायला मिळतोय. समोर आहे उजवा त्याचा फलंदाज प्रयास. पुढे सुंदर पूल केलाय. फाईन लेगच्या दिशेने आहे फिल्डर तिथे. जम्प मध्ये चेंडू अडवला गेला. एक धाव कंप्लीट केली गेली. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर थ्रो देखील यावेळेस पाहायला मिळतोय. एक सिंगल मिळणार आणि एका सिंगलने संघाचं आणि स्वतःचं खातं खोललं गेलं. 18 चेंडू फेकले जातील. 3 ओव्हरची महत्वाची मॅच मात्र आहे. तुम्हाला कमीत कमी 3 मध्ये 45-50 धावसंख्या बनवाव्या लागतील. समोर देखील तेवढा तगडा संघ मात्र आहे. गावदेवी विंधणी संघासाठी बक्षीस आहे सक्षम तेजस मडवी आणि रियांश मयूरशेठ मडवी यांच्या वतीनं 5000 रुपये ते आपण घेण्यासाठी या. विंधणी संघासाठी बक्षीस आहे सक्षम तेजस मडवी आणि रियांश मयूरशेठ मडवी गावठाण यांच्या वतीनं 5000 कॅश प्राईज. याच वेळी मात्र ऑनशॉटला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर चेंडू अदलला गेला. पंचांचा लेग बॉयचा इशारा तो यावेळेस एक सिंगल मात्र मिळणार. पहिले शतक मात्र बंधनकारक आपल्याला ज्यावेळेस पाहायला मिळतो. पेवनचं पहिलं शतक आहे. 3 ओव्हरची मॅच खेळली जाईल. आज काळ्याचं कीर्तन असणार आहे. आज समालोचकांची स्कोरंगांची पंचांची तेजी असेल, कारण उमेश सरास काळ्याचं कीर्तन आहे. प्रत्येकजण आपला वाटा नक्कीच घेऊन जाईल आणि एक गोल्डन व्हाईस आणि टेनिस ऑफ वाईस खऱ्या त्याने दोन्ही एक वन जोडी संयमजी प्रसाद सरांचं आगमन यावेळेस पाहायला मिळतोय. स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा आवाज ऐकायला नक्कीच मिळाला. फुल टॉस चेंडू फुल टॉस बसून होणार का? चेंडूला पाठवलं. पंचांचा मात्र इशारा येणार. 6 धावांसाठी षटकार. ते सुंदर सुदेशने आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर 2 सिंगल आल्या, त्यानंतर मात्र हा आला 4थ्या चेंडूवर खऱ्या अर्थाने षटकार आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय बरोबर बिनबाद 8. चला आपण पैसे घेण्यासाठी या. विंधणी संघ गावदेवी विंधणी आणि डीजे मॅडी यांच्या शुभास आपण हे बक्षीस देतोय. सक्षम तेजस मडवी आणि रियांश मयूरशेठ मडवी गावठाण यांच्या वतीनं हे बक्षीस दिलं जात आहे. आणि आता मात्र विशेष सूचना असेल, यापुढील बक्षीस ही अनाऊन्स केली जाणार नाही. एखादा खेळाडू जर सक्सेस झाला तर त्याला तुम्ही बक्षीस देऊ शकता. काय जबरदस्त फटका आलाय.
मात्र षटकार आणि या 6 धावेळी संघाची धावसंख्या होणार स्कोर बोर्डवर बरोबर पहिल्या षटकाच्या सुरुवातीला आपण पाहतोय 8 आणि 6 मात्र 14 धावसंख्या. स्वतःला झोकून दिला आणि झोकून मारला हा मात्र फटका यावेळेस पाहायला मिळतोय. वोडाफोन वहाल न्यू यंगस्टर वहाल 2 गावातील खरा तरी जिगरबाज खेळाडू पहिल्यांदा टॉस जिंकून मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, खेळण्यासाठी आमंत्रित मात्र केलं आहे वाली संघाला. आता चेंडूची पाहणी केली जातोय. हा देखील फुल टॉस चेंडू त्याच ऍक्शन मध्ये चेंडू पाठवलाय पाईन लेगच्या दिशेने बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार. चला डीजे आता थोडस थांबलेले ते परंतु आपले बँजो मास्टर यांचं देखील आगमन यावेळेस पाहायला मिळतोय. हॅलो. आता चारी निशांत 11 दादरपाडा संघाच्या साठी स्वयंसेवकासाठी एक सूचना एक महत्वाची. आज वाढदिवस ज्यांचा आहे चिन्मय कलेक्शनचे सर्वेसर्वा रुपेजी पोपेरकर यांच्या वतीनं आज सर्व जेवणाची व्यवस्था आपल्या स्वयंसेवकाची करण्यात आल्या. तर त्यांना विनंती आहे आपण ज्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जाऊन जेवणाचा आस्वाद लुटायचा आहे. थँक्यू पुण्यात बोलूया. पण मॅच कडे प्रयास कोहलीने जवळजवळ 5 चेंडूचा सामना केला. 3 एक गगनचुंबी ज्यांच्या माध्यमातून षटकार आले आपल्या टीमसाठी वैयक्तिक केले 19 धावसंख्येवर बरोबर पहिले 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 20 धावा. तर याच रनरेटने वाटचाल जर मात्र केली तर चांगला 50च्या वर धावसंख्या मात्र नक्कीच होईल. चेंज ऑफ पेस येणार मात्र गती परिवर्तन नवीन गोलंदाज पाहायला मिळणार आहे वाल संघाकडून. न्यू यंगस्टर त्यांच्या अगेन्स्ट मात्र वोडाफोन वहाल 2 फलंदाज मैदानामध्ये चेंडूची पाहणी केली जातोय. समीर नाईक दुसऱ्या बाजूला प्रयास कोहली अशी जोडी मात्र आहे. चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं प्रवीण मुंबईकर. संगणकाने विश्वास टाकला प्रवीणकडे चांगली गोलंदाजी करावी चांगलं कमबॅक करावं. आता कमबॅक करायचं असेल तर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. थोडंसं आता पहिल्या षटकामध्ये आक्रमक पवित्र अवलंबलेला हा फलंदाज प्रयास नावाचं तर वादळ उठलं आहे. शेवटच्या 3 चेंडूमध्ये खरं तर विचार केला तर 3 षटकार लगावले गेले. सुरुवातीला 3 चेंडू मात्र सुंदर फेकले गेले होते सुदेशानं पुढे तोच मात्र प्रवीण 5-6 पावलांचा रणपाय क्वालिफायर पंतांच्या बरोबर डाव्या बाजूला गोलंदाजी करणार ओव्हर द विकेट. समोर मात्र आहे फलंदाज यावेळी फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल चेंडू पाठवलाय मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा येणार पंचांचा इशारा 6 धावांसाठी षटकार. चार बेधुंद षटकार लगावले गेले म्हणजे आता थांबायचं नाव घेत नाही कारण समोर देखील तेवढा तगडा संघ आहे. चांगली माहिती आहे त्यांना कशा प्रकारे गोलंदाजी करतील फलंदाजी करतील ते म्हणून 50च्या पुढे धावसंख्या बनवणं देखील गरजेचं आहे. आता प्रयास पहिले 3 षटकार लगावले. आता समीर बोलतो की तू जर मारत असेल षटकार तर मी देखील मारू शकतो षटकार. अतिशय सुंदर अप्रतिम सुरुवात झाली. गोलंदाज प्रवीण मुंबईकर ओव्हर द विकेट्स पुलटॉच्या बॅटवर आला चेंडू चेंडू पाठवलाय दुसऱ्याच टप्प्याने चेंडू जाणार त्याला गुदगुद्या करीत मात्र पुन्हा एकदा बिलतर या चेंडूवर 4 धावा चौकार. हाल मिळतोय प्रयशी आणि समीरची 2 चेंडू फेकले प्रवीण मुंबईकरनी आणि बरोबर 2 मध्ये आले तब्बल 10 धावा. संघाची धावसंख्या उमेश सर 30 3 दशक पूर्ण म्हणजे जवळजवळ 8 चेंडूमध्ये 30 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळतोय समीर आणि प्रयास यांची. अप्रतिम मॅच आपण एन्जॉय करतोय. वोडाफोन वहाल विरुद्ध न्यू यंगस्टरचा हा हल्ला बोल मात्र ही 5वी रजनी आहे. आज मात्र असणार काळ्याचं कीर्तन तोच प्रवीण उजव्याताचा गोलंदाज याने बघितला पॉपिंग क्रीचं 1 टाइम ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांनी हेरला आणि सांगितला की हा मात्र खराब चेंडू आहे. पंचांनी मात्र अतिरिक्त रन्स 1 सिंगल बिल्डर एका सिंगलने धावसंख्या आहे
बिनबाद 31 धावसंख्या. धावसंख्यामध्ये 31 पाहायला मिळतो. त्यानंतर नेक्स्ट मध्ये टॉस केला जाईल. या षटकातील 2-3 चेंडू फेकले की बरोबर आपला टॉसला ऑनलाईन सेट करू आणि 2 टीम्स मध्ये त्या पुढच्या सामन्यात टॉस केला जाईल. प्रवीण स्वीकारण्याचा प्रयत्न, परफेक्ट टायमिंग प्रॉपर मात्र आहे. पंचांचं पुन्हा एकदा दोन्ही हात उंच. आता दोन्ही फलंदाज थांबायला मागत नाही. हा देखील आला मात्र या इनिंग्स मधील 5वा षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी पाहायला समीर नायक यांची. समीरच्या बॅट मधून आले 1-2 षटकार, 1 चौकार. वैयक्तिक खेळते मात्र 16 या धावसंख्येवर, तर प्रयास केलते वैयक्तिक मात्र 19 या धावसंख्येवर. प्रवीण पुढे तर रिव्हर्स पॉवरफुल सक्सेसफुल होणार का? मात्र यावेळी सुंदर झेल टिपला गेला जातोय आणि होणार पहिला फलंदाज बाद. विकेट नंबर फर्स्ट, बॅक टू द डगआउट. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे. विंधणे संघ आणि दादरपाडा संघ, चला आपण या समोर यायचं आहे. हे षटक समाप्तीनंतर टॉस केला जाईल. चैतन्यजी पाटील याला विनंती आहे. आपल्या शिभास्ते या टीमचा मध्ये टॉस करायचा आहे. 3 ओव्हरची मॅच मध्ये खेळली जाईल. नेक्स्ट मॅच दादरपाडा विपक्ष विंधणे यांच्यामध्ये लढत असेल. टॉस केला जाईल. स्ट्राईक मध्ये पाहायला मिळतोय मात्र नवीन फलंदाज प्रतीक पाटील. त्याच्या धावातच पाटील किंवा आहे इनात क्रमांक 3 मध्ये खेळण्यासाठी आला आहे. संघाची धावसंख्या मात्र आहे बरोबर 37 धावसंख्या. 1 षटक आणि या दुसऱ्या षटकातील काही चेंडू मात्र बाकी असतील. स्वागोरचं हाडामोरचं षटक असेल. नेक्स्ट ओव्हर एक असेल. कोण येणार तत्पूर्वी पुन्हा बोला आपण प्रवीण मुंबईकर यांच्याकडे. यावेळेस सुद्धा ऑन साइड खेळून लॉंग ऑनच्या दिशेनं एकदा कंप्लीट केली गेली. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्याला स्टंबला टिपायचा होता, तू नेमका समोर आलाय, त्याचा अजिबात दोष नाही. 1 सिंगल मात्र नक्कीच मिळणार. 18 क्रमांकाचा जर्सी परिधान केला. ऑलॉंगनला मात्र पाहतो क्षेत्ररक्षण. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील ज्यांचा आदर्श करणं गरजेचं आहे. 7 क्रमांक असेल, 18 क्रमांक असेल, 45 क्रमांक असेल, त्याचा आदर्श घेणं गरजेचं आहे. आणि मात्र क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर 22 वर्ष 91 दिवसपेक्षा अधिक क्रिकेट खेळला. पहिल्यांदा क्रिकेटला देव म्हणला, त्यानंतर मग क्रिकेटचा देव झाला. असे अनेक आपण नंबर पाहतो टी शर्टवर. पुन्हा एकदा तोच गोलंदाज आहे प्रवीण. प्रवीणचा हा चेंडू यावेळी ऍक्शन मध्ये एका आगळ्या वेगळ्या शैलीतून खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसला जातोय. 1 सिंगल मात्र मिळणार या चेंडूवर आणि या एका धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 1 बाद 39 धावसंख्या. षटक क्रमांक 2 समाप्तीनंतर आतापर्यंत 12 चेंडू फेकले. 12 मध्ये 37 39 धावसंख्या. आता शेवटचे मात्र खऱ्या अर्थाने 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 अस्त्र फेकण्यास कोण येणार? चला गावदेवी विंधणे आणि निशांत इलेव्हन दादरपाडा यापुढील होणारी मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच व्यासपीठावर या. गावदेवी विंधणे आणि क्रीवा इलेव्हन दादरपाडा यापुढील होणारा सामना लगेच आपण या दोन्ही कॅप्टन लगेच नाणेफेकी आपण करणार आहोत. यापुढील सामना 3 षटकांचा खेळला जाईल. टू कॉम्बॉक्स. यस थँक्यू. चला क्रिया इलेव्हन दादरपाडा आणि आई गावदेवी विंधणे 3 ओव्हरची मॅच. चैतन्यजी पाटील याला विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपल्या शिबाचं टॉस करायचं आहे. तिथे असतील आमचे जोडले गेलेले विपुलजी पाटील सर. ओल्या पण मॅच कडे शेवटचा षटक फेकण्यासाठी कोण येणार गोलंदाज? रोहित चिर्लेकर. चला एक गोलंदाज आला सुदेश साळुंके, दुसरा आला प्रवीण मुंबईकर आणि हा रोहित चिर्लेकर. 6 चेंडूमध्ये किती रन्स येणार? धावसंख्या मात्र 39 आहे. चांगला फायटिंग स्कोर तुम्हाला बनवावा लागेल आणि चांगली धावसंख्या मात्र यावेळेस पाहायला मिळतोय. सुरुवातीला आला गोलंदाज सुदेशने दिलाय 20 धावा. त्यानंतर आला प्रवीण मुंबईकर, प्रवीणने दिले मात्र 19 धावा आणि आता आलाय रोहित चिर्लेकर. किती रन्स देणार?
एका बाजूला प्रतीक पाटील स्वतःचं खातं खोलले एका धाब्याने, मात्र समोर आहे सलामी फलंदाज समीर नाईक, खेळते वैयक्तिक 16 या धावसंख्येवर. सतीश यांनी पुरस्कृत निशान चषक 2025 ही रजनी अच्छे अंतिम रजनी मात्र आहे. सुंदरशे ट्रॉफीज आपण पाहतोय. वन ऑफ द बॅच, वन ऑफ द सिरीज कोण घेऊन जाणार? एक ब्रँडेड कंपनीचं फ्रीज या ठिकाणी आहे, वॉशिंग मशीन बॉक्स मध्ये बंद आहे. कोण ठरणार त्याचा मानकरी? पहिला चेंडू रोहितचा ओव्हर द विकेट. यावेळेस लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरचे पॉइंटच्या दिशेने मात्र आहे डीप मध्ये फिल्डर. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव मात्र पूर्ण केली यावेळी सहजगत्या पहिल्या चेंडूवर. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 41. एक बाद 41 धावसंख्या, 5 चेंडूचं केली मात्र शिल्लक आहे. दुसऱ्या बाजूला टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच दादरपाडा त्याच्या चैतन्य against गोवर्धन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. गावदेवी विंधणे आणि क्रीवा स्पोर्ट निशांत 11 दादरपाडा. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय गावदेवी विंधणे संघानं. जशी मॅच संपेल तसा आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. टू कॉम्बॉक्स. ओके, थँक्यू. शेवटचे 5 चेंडू फेकण्यास मात्र सज्ज आहे गोलंदाज रोहित चिर्लेकर. एकाच गावातील दोन्ही संघ मात्र त्याला पर्याय नाही, चिठ्ठ्या निघाल्या आहेत. चांगला आपण खेळ करणार यातील मात्र शंकाच नाही. एका म्यानामध्ये 2 तलवारी राहणार नाही. अगदी तशाच प्रकारे दोन्ही जिद्दी संघ आहेत, दोन्ही ताकदीवर संघ आहेत. रोहित एक वेगवान गोलंदाज, प्रचंड वेगाने चेंडू फेकला गेला, लॉंग ऑन क्षेत्र चेंडू पाठवलाय. आय फिल्डर तिथे एक सिंगल सहज मिळणार. एका सिंगलने मात्र संघाची धावसंख्या उमेश सर बरोबर 42. एक बाद 42 धावसंख्या. स्ट्राईकला मात्र फलंदाज पाहतो आपण प्रतीक पाटील यांच्यासाठी मिडलला गाड द्यायचं असेल. 2 चेंडू फेकले गेले. रोहितने 3 धावसंख्या दिल्या. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जर यामध्ये जर 2 मोठे फटके आले तर 50 क्रॉस मध्ये धावसंख्या मात्र होऊ शकतोय. पण तो क्रिकेटमध्ये जर तरला अर्थ नाही आणि जर तर शिवाय मात्र क्रिकेट नाही. रोहित यावेळेस मात्र कॅमध्ये उजव्या स्टोर चेंडूची फेकी अनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडू यांचं समीकरण एकत्र आलं नाही. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. काय शेवटचं स्लॉगवरचं षटक सुंदर हाताळलं आहे गोलंदाज रोहित चिर्लेकरनी. 3 चेंडू फेकले, फक्त 3च धावा दिल्या. स्ट्रायकिंगला मात्र प्रतीक मजबूत शरीरवृष्टी. यावेळी डीप केलाय. पॉलिट्रीमध्ये ही धोक्याची घंटा होईल का? 5 फूट उंच आणि होणार मात्र फलंदाज पास बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 2. स्वर्गीय विजय रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ सतीश केनी पुरस्कृत निशांत चषक 2026 एक स्वप्न पाहिलं होतं सतीश शेठ केनी आणि की ज्यांच्या माध्यमातून दादरपाड्याचं एक सुसज्ज असं क्रीडांगण व्हावं आणि ह्या क्रीडांगणावर नाईट क्रिकेटची स्पर्धा व्हावी. दुसरं वर्ष आपण एन्जॉय करतोय आणि दादरपाडा गावाने दिलेली साथ, दादरपाडा ग्रामस्थांनी दिलेली साथ, वेशवी ग्रामस्थांनी दिलेली साथ आणि त्यामुळे आपण हे अतिशय सुंदर असं आयोजन पाहायला मिळते. आपण सर्वांचा आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू. आतापर्यंत 3 जवळजवळ 4 चेंडू फेकले गेले. पहिल्या 3 मध्ये चेंडू आल्या 3 धाबा, त्यानंतर मग रनआउटचा विकेट्स. प्रथम सुरुवात झाली होती बरोबर 20 आणि 19 धावसंख्या आल्या आणि तिसरं षटक म्हणजे कासवासारखी हळूच चाल खेळायची. अगदी बिनगोर झोपलेला ससा डचकन उठला पाहिजे अशी मात्र बॅटिंग यावेळेस पाहायला मिळतोय. या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केले गोलंदाजानं. तो गोलंदाज म्हणजे रोहित चिर्लेकर. स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर सुजल घरत. उर्वरित 2 चेंडूमध्ये 2 फटके येणार का आणि 50+ धावसंख्या मात्र होणार का? लेफ्ट हँड बॅट्समन मात्र आहे. लेफ्ट स्टंपला गार्ड असेल, स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज समोर मात्र तोच काय गोलंदाज मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल रोहितचं. आंतरराष्ट्रीयमध्ये वन डे मध्ये 300 धावा काढण्याची कॅपॅसिटी रोहित शर्मामध्ये आहे. ती रूटमध्ये नाही, एबीडी मध्ये नाही आणि वॉर्नरमध्ये नाही, मॅक्सवेलमध्ये नाही. ती कॅपॅसिटी आहे रोहित शर्मामध्ये. हा रोहित चिर्लेकर आहे. हा चेंडू यावेळेस ताकदीचा वेगाने प्रचंड वेगाने चेंडू फेकला गेला. ताकदीच्या पटका बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. ताकदीने मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु या चेंडूवर बिलेल मात्र एक डॉट चेंडू पाहायला मिळतो. असं वाटलं होतं की 2 चेंडूमध्ये धावसंख्या थोडंसं बनती, मोठे फटके येतील, परंतु सुंदर गोलंदाजी केली रोहित चिर्लेकरने.
पहिल्या चेंडूवर 2 दिल्या, नंतर 1 दिली, नंतर डॉट, नंतर विकेट रनआउट घेतला, त्यानंतर हा मात्र चेंडू 5वा डॉट. आता अंतिम चेंडू किती रन्स येणार? 1 2 3 4 5. एक जागा बंदली मधून बॅक फुकला, सुंदर झेल टिपला गेला. काय गोलंदाज हाताळले गेले, कौतुक करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या. झाला यशस्वी गोलंदाज रोहित चिर्लेकर. एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 18 चेंडू फेकले आणि 18 मध्ये बनवल्या तब्बल 42 धावसंख्या आणि 43 धावांचं मात्र लक्ष्य असेल. 18 चेंडू आणि 43 धावा, तो सामना तोच. कुठेही जाऊ नका आवाज असेल सुयोग सरांचा. यांच्याकडे जाऊया आपण. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. ओढापण वहाड आणि त्यांच्या विरुद्ध स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाड संघ एकाच गावातील 2 संघ खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला प्रयास कोहलीची आपण बॅटिंग पाहिलीत, पण दुसऱ्या बाजूला सुदेश सालुंके असतील, त्यानंतर आपल्याला पिंट्या पाहायला मिळणाऱ्या एक मोठी मॅच पाहायला मिळते. सुपर 5 मध्ये खरं तर संघ दाखल झाले, जिथे आणि नुकताच ज्यांचं आगमन पाहायला मिळते असलम भाई यांचं इथं आगमन झालंय. या स्पर्धेसाठी ज्यांचं फार मोठं योगदान स्पर्धेमध्ये पाहायला मिळते असे असलम भाई पदार्थ हे. येस श्री मुंबईकर, आपण थांबायचं आहे. या श्री मुंबईकर या, आपले स्वागत आहे. आपण थांबायचं या. अहो तुम्ही असल्याशिवाय आम्हाला मजा नाहीत. आणि आपण पाहता या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांचं फार मोठं योगदान लाभलंय असे असलमभाई शेख यांचं आगमन होताना आपण पाहताय. एक रॉयल पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो, निशांत 11 दादरपाडा या टीमवरती ज्यांचं खूप प्रेम आहे. सतीश शेठ केणी, त्यानंतर आमचं चेतन कोळी, चेतन भुईर यांच्यावरती स्पेशल ज्यांचं प्रेम आहे असे असलमभाई शेख यांचं आगमन होताना आपण पाहताय. एक रॉयल पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे आम्ही नेहमी पाहत असतो असे आमचे असलमभाई यांचं आगमन झालंय. त्यांना पण विनंती करूया आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. आप आए बाहर आई. थँक्स जीवन डाकी सर. आणि आपण पाहताय अनेक कलाकारांना खऱ्या अर्थानं ज्यांनी व्यासपीठ दिलं असे श्री मुंबईकर कला सागर चे खऱ्या अर्थानं जे फाउंडर प्रेसिडेंट आहेत त्यांचं सुद्धा आगमन झालं, ज्यांना आपण पाहू शकाल. आणि या स्पर्धेला शुभेच्छा येतात. शिवशंभो ट्रान्सपोर्टचे सर्व संदीपभाई ठाकूर साहेब फार मोठे जे खऱ्या अर्थाने यशस्वी आयोजक आहेत, ज्यांच्या परिसरामध्ये फार मोठ्या स्पर्धा ज्यांनी खऱ्या अर्थाने यशस्वी करून दाखवल्या. त्या काळातील 6 षटकांचे सामने होणं फार कठीण आणि संदीप ठाकूर यांनी ते नेहमी केले. आमचे सबीर चॉकलेट बाई सबीरजी म्हात्रे सुद्धा आहेत. विश्वास गायकवाड ओवळे यांच्या वतीनं गोव्यावरून शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. तर चला मॅचकडे आपण कॉन्सन्ट्रेट होऊया. टॉप 5 मध्ये क्वालिफाय झालेले हे 5 संघ: वोडाफोन वहाळ, त्यानंतर यंगस्टार वहाळ, क्रिवा स्पोर्ट्स, निशांत 11 दादरपाडा, गावदेवी विंधणे आणि गावदेवी तुर्बे असे 5 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाले. चला बँजो स्टॉप प्लीज, बँजो स्टॉप प्लीज. हे 5 संघ क्वालिफाय झाले आणि त्यानंतर आपण नशिबाचा कौल आजमावत चिठ्ठ्या उडवल्या आणि ज्यामध्ये तुर्बे संघाला पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाली आहे. आणि मात्र मॅच लागली होती यंगस्टार वहाळ विपक्ष वोडाफोन वहाळ. ज्या पद्धतीनं डाकी सरांनी अगोदर सांगितलं एका म्यानात 2 तलवारी राहणं कठीण, त्या पद्धतीनं एकाच सामन्यामध्ये 2 संघ राहणं कठीण आणि त्यातल्या त्यात एकाच सामन्यामध्ये एकाच गावाचे 2 संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय झालेत. ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. पण आता मात्र स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि गावातील सर्वोत्तम संघ माझा आहे ही सांगण्याची त्यांच्यावरती फार मोठी वेळ आली. आणि अशा परिस्थितीत येणाऱ्या 3 षटकामध्ये ज्यांना करायचे आहेत 18 मध्ये 43 करायचे आहेत. 18 चेंडू 43 धावांची गरज. कदाचित काही सामने एकमेकाच्या विरोधात ते खेळले असतील, पण आज मात्र उरण तालुक्यातील दादरपाड्याच्या मैदानावरती निशांत चषकामध्ये त्यांची गाठ जमली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये जवळ 4 वेळा वोडाफोन वहाळ संघ जिंकलाय अशी माहिती सूत्राकडून आमच्यापर्यंत आली आहे. पण वेळ आली आहे मिळालेल्या पराभवाची परतफेड करण्याची. पाहूया तसं काही घडतंय का. एकीकडे असेल सॅम, दुसरीकडे असेल बिपिन. 4 वेळा आतापर्यंत मॅच झाली, पण ही 5वी मॅच. असं म्हणतात ना, आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आणि प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने घडत असतं आणि कधी कधी बिघडत.
आज या स्पर्धेच्या औचित्याने पाहूया कोणता संघ जिंकणार. सामना जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नक्कीच नाहीये. अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या 18 मध्ये 43 करायचे आहेत. उपस्थित सर्व क्रीडा संघांच्या साक्षीने मी प्रसाद भोईर आपणास घेऊन चालतोय मॅचकडे, जिथे मात्र येणाऱ्या 43 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. रात्रीचे 11:57 होतात आणि या स्पर्धेचा आपण अगदी वेळेमध्ये होणारा हा सामना आपण पाहता. उपांत्य फेरीचा सामना, ज्यामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी वोडाफोन वाईल्ड संघ उपस्थित झाला, जो मात्र मैदानामध्ये दाखल झाला. ओपनिंग पेअर सलामीची जोडी बिपिन पावशे आणि सुदेश साळुंके. वहाळ टेनिस क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांपैकी 2 फलंदाज मैदानामध्ये उतरलेत आणि त्यांच्या समोर त्यांच्या विरोधात गोलंदाजीसाठी आलाय पी प्रतीक पाटील. पहिला चेंडू फुलटॉस आहे, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, 1 मिळाली आहे, दुसरी साठी पलटला गेलाय, थांबावं लागतंय. एका धावीत समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिडॉन मध्ये असणारा क्षेत्ररक्षक सुजल घरत आहे, ज्यानं 2 बाईक आतापर्यंत जिंकल्यात. सुजल घरत 18 मध्ये 43चं समीकरण 17 मध्ये 42 वरती आलं. P1चं षटक, 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. यावेळचा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर ठेवला होता. इट्स अ वाईट बॉल. इशारा आलाय वाईट बॉलचा. KK ट्रॉफी मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता, ज्याला बाईक मिळाली होती, असा हा बॅट्समन जो स्ट्रायकर आहे, नाव आहे सुदेश साळुंके. प्रतीकचा पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, उडालाय आणि टिपलाय सुद्धा. फार मोठी विकेट, बिग फिश इन द नेट, मोठा मासा गळाला. खेळाडू क्रमांक 1 जेलबाद. कोळी ज्यानं मात्र झेल टिपला. फार महत्वाची विकेट होती, पण सुदेश साळुंके कालच्या रात्रीमध्ये फार चमकताना ज्याला आपण पाहिला होता या अगोदरच्या सामन्यामध्ये जो खेळला होता, पण या सामन्यामध्ये तो मात्र गडबडलाय. प्रतीक पाटीलने केलेली गोलंदाजी आतापर्यंत कामी आली आहे. 3 चेंडूमध्ये ज्यानं 2 दिल्यात आणि महत्वाचा सुदेश ज्याने बाद केलाय. नवीन बॅट्समन येतोय, इन ॲट नंबर 3. खेळाडूचं नाव आहे बिपिन पावशे. बऱ्याच वर्ष झाली या खेळाडूने वर्ल्ड टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःचा दबदबा कायम राखलाय. तो बिपिन आलाय सुपर 5 मध्ये क्वालिफाय होत असताना, ज्यानं मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस जिंकलं होतं. रोहित आलाय जो स्ट्रायकर आहे. यावेळचा चेंडू शॉर्ट लेग कडे खेळलाय, चेंडू डीप मध्ये चाललाय. चेंडू फास्ट असल्यामुळे थांबणं कठीण. मिळाल्या 4 धावा. चौकार आलाय आणि या चौकारानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या धाव फलकावरती लागल्या जातात, त्या म्हणजे 6 धावा. क्या बात आहे. यापुढे कोणताही सामना होईल ज्यामध्ये फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट आला तर कुमार जियांश सिद्धेश पाटील वेशवी यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट घ्यावा लागणार आहे गोलंदाजाला त्यासाठी. यानंतर होणारा सामना दादरपाडा विपक्ष विंधणे असेल. पाहूया तसं काही घडतंय का. पण सध्या मैदानामध्ये वाळ विपक्ष वाळ ही मॅच लागली आहे. फार कमी वेळा अशा प्रकारचं हे दृश्य पाहायला मिळत असतं, ते मात्र आज आलंय. यावेळचा चेंडू आउटसाइड टॉप स्टंप पिचिंग केली जाते. चेंडू अतिशय वेगाने निघून गेला. इन ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर पाहिलं तर पाहायला मिळेल गोलंदाज प्रतीकने ज्या पद्धतीने आपल्या भातातील मी म्हणेन ब्रह्मास्त्र फेकला, ज्या बॅट्समनला चेंडू मात्र रीड करता आला नाही, निर्धावाला. धावसंख्या स्थिर आहे. येणाऱ्या 14 मध्ये आता 37 कराव्या लागणार आहेत. 14 चेंडू विजयासाठी 37 धावांची गरज.
यावेळचा चेंडू गुडलँड वरनं टाकण्याचा प्रयत्न केला, हिट केला होता डीप मध्ये, जिथे क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन. खेळाडू क्रमांक 2 रोहित चिर्लेकर मात्र अतिशय असतात, झेलबाद. सेकंड विकेट, 2 बाद 7. थोडीशी कठीण, खराब, नाजूक, दयनीय म्हणावे लागेल ती अवस्था सध्या मैदानामध्ये वोडाफोन वाईल्ड संघाची झाली आहे. कारण त्यांच्या विरोधात खेळणारा न्यू यंग स्टार वाईल्ड संघानं ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलंय हे मात्र कौतुकास्पद पात्र आहे. याचं कारण आहे, पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या ते म्हणजे 0.5 षटकांच्या समाप्तीनंतर, अर्थात 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 बाद 7. बाद होणारा सुदेश 2 बाद 6. बाद होणारा सुदेश साळुंके आणि रोहित चिर्लेकरला आपण पाहिलं. आता मात्र बिपिन पावशे सोबत मिहीर आलाय, मिहीर घरत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे क्षण खूप कमी वेळा येतात, कारण बक्षिसास पात्र ठरणारी फेरी आणि त्यानंतर पुढच्या फेरीमध्ये खेळण्यासाठी एकाच गावातील 2 संघ अनफॉर्च्युनेटली एकमेकाच्या विरोधात ठाकले गेलेत. यावेळचा निर्धाव चेंडू आलाय, पहिलं षटक संपलं जात आहे आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 43चा पाठलाग करताना वोडाफोन वाईल्ड संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली जाते 6 धावा. 6 धावा होत आहेत. पहिले षटक संपले, येणाऱ्या 12 मध्ये 37 करायच्यात. आणि आत्ताच आपण विषय चढला होता आमचे वरिष्ठ समालोचक जीवन केशव डाकी सरांचा, ज्यांना आपण सातत्याने ऐकत असतात. उरण तालुक्यातील अशी एक ग्रामपंचायत ज्या 8 गावांची ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतमध्ये हा आवाज सर्वात जास्त लोकप्रिय आहे. खरं तर या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर या व्यक्तिमत्वाने यांच्या आयुष्यामध्ये 12 ते 15 नाटकांमध्ये कामं केलीत. खूप प्रचंड त्यांच्याकडे स्मरणशक्ती आणि त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. तर आपण पाहताय आमचे सहकारी समालोचक जीवनजी डाकी सर, ज्यांना सातत्याने आपण नेहमी मोटिवेट ज्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमी मोटिवेट होत असतो. वयाची 55 वर्ष गाठली त्या माणसानं, पण त्यांच्याकडे खूप चांगला अभ्यास आहे आणि खूप चांगलं पाठांतर आहे आणि ते अजूनही त्याच उमेदीने अजूनही समालोचन करत असतात. श्री मुंबईकर आमच्यापासून मात्र दुरावले जात आहेत आणि मात्र ही रजा घेत असताना दिसत आहेत. कलासागरचे सर्व शेकडोहून अधिक ज्यांनी कलाकारांना संधी दिली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची लोकधारा लावणी जी 16 शृंगाराने अगदी केसाग्रापासून नकाग्रापर्यंत सजून खऱ्या अर्थानं 16 शृंगाराची लावणी सादर केली जाते, अशा शेकडो लावण्यवतीनं खऱ्या अर्थानं ज्यांना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं असे आमचे श्री मुंबईकर, ज्यांचं स्पेशली आम्ही मनापासून धन्यवाद देऊ की आपण महाराष्ट्राची ही लोकधारा जपण्याचं काम करताय. तुमच्यासारख्या ऑर्गनायझरकडून अनेक कलाकारांना संधी मिळत असते, त्याबद्दल तुमचं कौतुक करेन आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देईन. आज वेळ कमी पडल्यानंतर आपल्याला आणखी चर्चा करता आलीच ती, पण चर्चा करूया मैदानामध्ये एकाच गावातील 2 संघांची, जो सामना रंगलाय 12 मध्ये 37चा. यावेळचा चेंडू मोठा फटका क्रिएट करण्याचा प्रयत्न, झेल उडालाय, मिड ऑफला सुटलाय. झेल सुटलाय कोणाचा तर नाव आहे बिपिन पावशे. हबप घनश्याम जो गोलंदाजीसाठी आलाय, घनश्याम पाटील. हबप हरिभक्त पारायण मंडळ, सोपं काम नाही. ऐन वयाच्या तारुण्यामध्ये असताना समुद्र सपाटीपासून काही अंतर दूर असणाऱ्या या लोकवस्तीमध्ये तुम्ही शुद्ध शाकाहारी होऊन जगणं, तुळशीची माल घालून नॉनव्हेज सोडून देणं सोपं काम नाही, ते मात्र त्यांनी केलं. यावेळचा चेंडू क्या बात आहे, प्रयत्न केले होते चांगले, पण 6 मिळाल्यात. आलाय षटकार. क्या बात आहे. आपण कोण आहोत, काय आहे याचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे. एखाद्याला आपण सहज बोलतो मी याला पुरता ओळखून आहे, त्यापेक्षा आपण दुसऱ्याला ओळखण्यापेक्षा आपल्यामध्ये काय आहे हे जर तुम्ही ओळखलं तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. संघाची धावसंख्या या षटकाराच्या साह्यानं पोचली जाते 14 वर. आता मात्र येणाऱ्या इक्वेशन जर आपण पाहिलं तर 10 मध्ये
29 राहिल्या. 10 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज. घनश्याम समोर आहे, जीवनदान मिळालेला एक जखमी वाघ आउटसाइड ऑफ स्टंप. आता मात्र ब्लॉक केला बॅट्समॅनला. उत्तर नव्हतं या प्रश्नाचं, त्यामुळे हा चेंडू निधावाला. 9 मध्ये 29 कराव्या लागणार आहेत. 9 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज. तमाम जमलेल्या क्रीडा रसिकांच्या साक्षीनं हा क्रिकेटचा महासंग्राम रंगला जातोय. औचित्य आहे सतीश केणी पुरस्कृत निशांत चषकाचं. यावेळचा चेंडू शरीरापासून दूर ठेवला होता, ऑफ साईडला खेळला गेला. चेंडू डीप मध्ये चालला, एक मिळाली, दुसरी साठी पलटलाय आणि दुसरी सुद्धा पूर्ण केली जाते. सोपं काम नाहीये. बिपिन सारख्या खेळाडूला तुम्ही जेव्हा जीवनदान देता तेव्हा बऱ्याच वेळा असं घडून आलंय, संघाच्या महत्वाच्या फलंदाजाला जेव्हा जीवनदान मिळतो ना तेव्हा अनेक उपद्रव होत असतात. बिपिन तसं काही घडवेल का? कारण सामना आहे दोघांमध्ये, एकाच गावातील 2 संघांमध्ये. एकीकडे आहे न्यूयॉर्क स्टार वहाळ तर दुसरीकडे आहे वोडाफोन वहाळ. एकाच गावातील हे 2 संघ आज मात्र निशांत चषकाच्या औचित्यानं एकमेकाच्या विरोधात. यावेळचा चेंडू वेट अँड वॉच पाहिला, थांबला आणि नंतर हिट केला. डीप मध्ये आहे, क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन चांगला. आणि आता मात्र चौथ्या पराभवाची पुन्हा एकदा आकडा 5व्यावरती जाईल का? पण नाही, इथे मात्र खेळाडू झालाय झेल बाद. खेळाडू क्रमांक 3 झेल बाद. पोचूया प्रेक्षकांपर्यंत. येणाऱ्या 8 मध्ये आता 7 मध्ये करायचे आहेत 27 धावा. 7 चेंडू 27 ची गरज आहे. या स्पर्धेच्या औचित्याने मी नियोजन समितीच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देईन. ज्यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलं, ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेसाठी राहिलं, त्या सर्वांचंच मी मनापासून धन्यवाद देईन. आणि आज एक नक्कीच चैतन्य मला नेहमी जाणवतंय. पूर्ण 5 रात्री आम्ही पाहिला, पूर्ण हा स्टेज मंच आहे ना पूर्णपणे भरलेला राहिला, कधीच रिकामा राहिला. याचं कारण आहे खरं तर निशांत 11 दादरपडावरती असणार हे प्रेम. मग गाव दादरपडा असेल, गाव वेशवी असेल, प्रत्येकाने आम्हाला सहकार्य केलं आणि प्रत्येकाने आमच्यावरती प्रेम केलं. आणि म्हणूनच ही स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकलो. असं म्हणतात ना, समाजामध्ये एकाला नाही एकीला महत्व आहे आणि ही एकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 7 मध्ये 27 करायचे आहेत. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू शरीरापासून दूर ठेवला. काय एक्झॅक्ट घडलं जाते पाहूया. एक्झॅक्ट चेंडू कुठून डिलिव्हर झाला हे पाहिलं जाईल. 2 पंच जज करणार आहेत. नो बॉल. हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. समोरच्या फलंदाजाला बोनसच्या स्वरूपात तो सुद्धा डिलिव्हर करावा लागेल. हा क्रिकेटचा नियम सांगतोय. त्यामुळे येणारा चेंडू फ्रीट असेल. 7 मध्ये आता करायच्यात 26. उघडा डोळे, पहा नीट, पुढचा आहे फ्री हिट. यावेळचा चेंडू इथे मात्र गडबड आणि गडबड झाली आहे. चेंडू डीप मध्ये चालला, एक मिळाली आहे, दुसरीसाठी प्रयत्नाला आहे. 2 पूर्ण, वाईट प्लस 2 मिळाल्या 3 धावा प्लस पुढचा चेंडू हा फ्रीट कंटिन्यू असणार आहे. क्या बात आहे. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना मागतोय शेजारी. समीकरण आता मात्र बदललंय आणि बिघडलंय सुद्धा. येणाऱ्या 7 मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज आहे. या चेंडूवरती जर मोठा स्ट्रोक आला तर गडबड होऊ शकते. असलम भाई, यस, फिर एक बार हमारे से जरूर जुड़ेंगे. यस यस. यावेळचा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप. क्या बात आहे. चांगला चेंडू पडलाय, चांगला चेंडू डिलिव्हर केलाय घनश्यामने आणि ते मात्र पुन्हा एकदा मात्र बीट केले. लास्ट ओव्हर, शेवटचा षटक आणि विजयासाठी 23 धावांची गरज. 6 चेंडू विजयासाठी 23 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 4 वेळा केलेल्या पराभवाची परतफेड अशी केली आहे ना आणि करायसाठी प्रयत्न केलेत ना, असं म्हणतात ना, वीट का जवाब पत्थर से. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. आणि ते सध्या मैदानामध्ये होताना अजून बरंच बाकी आहे, कारण शेवटचं षटक बाकी आहे. त्याच्यामुळे कधी काय घडेल,
कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. येस, मॅच कडक होईल, आपण नक्की दाबून बघू. पण सध्या मैदानामध्ये 6 चेंडूमध्ये 23 करायच्यात. 6 चेंडू 23 धाबांची गरज. 12व्या प्रतिनिधीला सुद्धा तो कॉन्फिडन्स आहे बघा. 11 खेळाडू मैदानामध्ये जिद्दीने खेळतायत, पण 12व्या खेळाडूला सुद्धा तो कॉन्फिडन्स आहे की मॅच टफ होणार, चुरशीचा होणार सामना. ज्या पद्धतीनं आमचे वय वर्ष 55 असणार आमचा शेलार मामा समालोचकांचा जीवनजी डाकी साहेब, ज्यांच्या आवाजामध्ये अजूनही ती धार आहे. 6 चेंडू 23 करायचे आहेत. 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू 23 करायचे आहेत. यावेळी काय घडणार आहे या मॅच मध्ये? जर फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट गेला तर 5,000 देऊया आम्ही. आता मात्र प्राइज वाढली, याचं कारण आहे फार कुशल मुवमेंट आहे आणि याच्या परिस्थितीमध्ये या पद्धतीनं त्यांना करावा लागणार आहे मैदानात. बॉलर नेम, चला वेळ नका घेऊ, आमच्याकडे वेळ नाहीये. सुजल आलाय, क्षमता आहे, सिद्ध करावा लागणार आहे. सुजल जियान सिद्धेश पाटील. समीकरण आता मात्र 5 मध्ये 23 झाले. पहिला चेंडू डॉट बॉल. चला दादरपडा आणि विंधणे आपण प्री प्लॅनिंगने रेडी राहा, आमच्याकडे वेळ नसणार. इथे नियम सर्वांना सारखे आहेत, मग दादरपडा टीम जरी असली तरी आम्ही पॅनलच करू. यावेळचा चेंडू शरीरापासून दूर ठेवला, डॉट बॉल येतोय. आता मात्र या डॉट बॉलनं समीकरण बदल येणार आहे. 5 मध्ये 22 करायचे आहेत. 5 चेंडू 22 धाबांची गरज. विजयासाठी 5 चेंडूमध्ये 22 धाबा करायच्या आहेत. नशिबाचा कौल आजमावून टॉप 5 मध्ये क्वालिफाय झालं संघांमध्ये. चिठ्ठ्या उडवल्या गेल्या. यावेळचा चेंडू उडवलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय. खेळाडू क्रमांक 4, चौथा खेळाडू वोडाफोन वाईल्ड संघाचा झाला जेलबाद. केलेला चेंडू आपण पाहिला. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे जयेशनं तो झेल टिपला. समीकरण पाहिलं तर 4 मध्ये 22 आलंय. 4 चेंडू 22 धाबांची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये बघूया काय घडलं जाईल. क्या बात आहे. न्यू यंगस्टर वाईल्ड संघ जर जिंकला तर सॅम नाईक याचा डांस आम्हाला कदाचित पाहायला मिळेल. ही चर्चा आता रंगली जाते. याचं कारण आहे बॅक जम्प जी तो मारत असतो ती पाहायला कदाचित मिळू शकेल. सॅम नाईक त्यासाठी फार प्रसिद्ध आहे, फार प्रसिद्ध आहे. येस सॅम. चेंडू बाकी 4 विजयासाठी 22 करायचे आहेत. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. सलग 4 वेळा वोडाफोन वाईल्ड संघ जिंकला होता, पण आज 5वी वेळ. यावेळचा चेंडू थोडासा दूर ठेवला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाही. बॉलर नेम सुजल आहे. चांगली गोलंदाजी सुजलने यावेळेस मात्र हाताळली आहे. दोन्ही संघांकडे पाहिलं तर कौतुक त्यांचं यासाठी करेन. आज टॉप 5 मध्ये ज्या पद्धतीने क्वालिफाय झालेत ना, त्यांच्याकडील गुणवत्ता काय हे त्यांनी मात्र दाखवून दिलंय. UNPLच्या बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये तो होता, तो सुजल सध्या मैदानामध्ये आहे. यावेळेस मात्र आणखी एक फक्त सिंगल मिळाली. आता मात्र 2 मध्ये 21 करायचे आहेत. 2 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. वर्ल्ड टेनिस क्रिकेटचं किती मोठं यश आहे. एकाच स्पर्धेमध्ये 2 बक्षिसास पात्र ठरणारे एकाच गावातील 2 संघ आलेत. यावरून वाळ संघामध्ये किती गुणवत्ता ठासून भरले वाल गावामध्ये हे दिसून येते. हे कौतुक आहे, हे यश आहे वाळ टेनिस क्रिकेटचं. मग संघ कोणताही असू दे. 2 मध्ये 21 करायचे. ऑफस्टम्पच्या बॅक साईडला राहून इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातो, बाहेर राहून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त फॉर्मॅलिटी बॅलन्स आहे. चला रेडी राहायचं आहे. दिघोडे माफ करा विंधणे टीम, आपण रेडी राहायचं लगेच.
दादरपडा आपण सुद्धा रेडी राहा. एक चेंडू 21 करायचे आहेत. यावेळचा चेंडू फाईन लेग लॉंग लेगला खेळलाय. फ्लॅट स्ट्रोक आलाय जरूर, पण इथे मात्र सामना जिंकलाय आणि पुन्हा एकदा विजयाचा जल्लोष साजरा करत असताना सॅम नाईकला आपण पाहणार आहात. क्या बात आहे, जबरदस्त विजय. बॅक जम्प बॅक जम्प. सॅम प्लीज बॅक जम्प. कॅमेरामॅन फोकस करो, कॅमेरामॅन फोकस Yes. करो. यस, क्या बात है, क्या बात है.